नागपुर सुधार प्रन्यास के एक वरिष्ठ अधिकारी पर गंभीर भ्रष्टाचार के आरोप लगे हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने आरोप लगाया कि अधिकारी ने गरीब व दलित वर्ग के लिए आरक्षित भूखंडों का गैरकानूनी वितरण किया, विकास निधि में अनियमितता बरती और ठेकेदारों से आर्थिक लाभ लिया। दस्तावेजों के अनुसार यह अधिकारी पिछले 10 वर्षों से एक ही विभाग में पदस्थ है और बार बार बदली होकर वापस लौटता है। मनसे ने तत्काल कार्रवाई और अवैध वसूली की गई रकम गरीबों को लौटाने की मांग की है। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिनांक 13/9/2023 रोजी एनआयटीनी आणि एनआयटीच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जो काही भ्रष्टाचार केला होता त्या संदर्भात आपण एक महामोर्चा काढलेला होता। त्या महामोर्चामध्ये त्यावेळेसचे तत्कालीन सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आलं होतं। ते निवेदन पुराव्यानिशी आणि जे लोक त्या अधिकाऱ्यांनी ज्या लोकांकडून पैसे घेतलेले होते, ज्या लोकांना ज्या गोरगरीब लोकांकडून पैसे घेतलेले होते त्या लोकांना घेऊन ते निवेदन देण्यात आले होते। ते निवेदन दिल्याच्या नंतर माननीय सभापती सूर्यवंशी यांच्याकडून कारवाईची अपेक्षा होती, पण त्यांनी ती कारवाई केलेली नाही। त्यानंतर सुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिलं। ते पत्र दिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की याच्यावरती तात्काळ कारवाई करा। तुम्हाला बॅक साइडला दिसेल, मी तुमच्याकडे जे दिलेलं आहे त्याच्यावरती लास्ट मध्ये दिलेलं आहे, याच्यावरती तात्काळ कारवाई करा, पण ती सुद्धा त्यावेळेला केली गेलेली नाही। त्याच्यानंतर परत दिनांक 22/7/2024 ला आणखी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, अर्धा तास त्यांच्यासोबत चर्चा झाली। त्यावेळेला सुद्धा त्यावेळेस दुसरं पत्र आहे, ते दुसऱ्या पत्रावरती त्यांनी लिहिलेलं आहे की या विषयावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी। या अधिकाऱ्यांनी काय केलं, हा अधिकारी 2014 ला नागपूर सुधार प्रन्यास मध्ये कामावरती रुजू झाला। अधिकाऱ्याचं नाव काय? श्री सुरेश चव्हाण। काय नाव? सुरेश चव्हाण, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पोस्टवरती तो 2014 पासून 2014 ला तो रुजू झाला। 2014 पासून तर 2023 पर्यंत हा अधिकारी एकाच ठिकाणी म्हणजे पूर्व नागपूर विभागीय कार्यालय इथे त्याची नियुक्ती करण्यात आली। अच्छा, शासन कायदा काय म्हणते की प्रत्येक 3 वर्षात कोणत्याही अधिकाऱ्याची बदली झाली पाहिजे, पण या अधिकाऱ्याला जवळपास 10 वर्ष तिथे ठेवण्यात आले। या अधिकाऱ्यांनी काय केलं, तिथे ईडब्ल्यूएस कॉलनी आहे, ज्या म्हणजे गरीब लोकांना पट्टे वाटप करण्यात येते एनआयटीच्या माध्यमातून। हे बाधित लोक आहेत, या बाधित लोकांना 70 दराची झोपडपट्टी होती आपल्या इथे, तुम्हाला माहित असेल, ती 70 दराची झोपडपट्टी हटवून या बाधित लोकांना तिथे प्लॉट देण्यात आले। यांच्याकडे बाकायदा 2001 चे अलॉटमेंट लेटर आहे। या अधिकाऱ्यांनी या लोकांकडून 30,000 रुपये घेतले, तुमच्या नावावरती पट्टे वाटप करून देतो असं त्यांना सांगितलं। पैसे तर घेतलेच आणि त्यांच्या घरावरती बुलडोझर सुद्धा चालवले। हे सगळे बाधित लोक आहेत। या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचे आम्ही डॉक्युमेंट्स सहित पुरावे दिलेले आहेत। त्यानंतर याच अधिकाऱ्यांनी काय केलं, नागपूर महानगरपालिकेने बनवलेला रोड हा एनआयटीने बनवला म्हणून खोटे दस्तावेज सादर केले, त्याच्यामध्ये तो सापडला आणि त्याच्यावरती निलंबनाची कारवाई झाली। याचे सुद्धा आपल्याकडे डॉक्युमेंटले पुरावे आहेत, म्हणजे त्याच्यावरती निलंबन ऑलरेडी झालेलं होतं। दुसरं, त्या अधिकाऱ्यांनी त्याच कार्यक्षेत्रामध्ये आणखी काय केलं, लोकांना 53 नोटीस पाठवले, कारण की आमच्या इथे स्मार्ट काय म्हणते म्हणजे आमच्या इथे कंपनी आहेत पूर्व नागपूरला कळवण्या साईडला, त्यांना 53 नोटीस पाठवले, त्यांच्यासोबत सेटलमेंट केली आणि त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केलेले। आज कोणताही अधिकारी ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नाही, त्याचं घर जवळपास त्यांनी 4-5 वर्षामध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जवळपास 2.5 करोड रुपयाचा बंगला बांधला। याचे सुद्धा पुरावे दिलेले आहेत, म्हणजे शेवटी आमच्याकडे याचे सुद्धा पुरावे आम्ही अधिकाऱ्यांना म्हणजे त्यांना दिलेले आहेत। म्हणजे एवढा भ्रष्टाचार केल्याच्या नंतरही आज परिस्थिती काय ना, या लोकांना पट्टे वाटप झाले। याच्यापेक्षा जास्ती टाउन प्लॅनिंग सँक्शनच्या नावाखाली लोकांकडून 12 लाख रुपये घेतले। आता जर आपलं माझं जर स्वतःचं टाउन प्लॅनिंग करायचं तर मी माझ्या प्लॉटचं करून घेण्यासाठी आपण एनआयटी कडे एखादा अर्ज दाखल करणार, बरोबर आहे। दलाल म्हणून यांनी काय केलं, लोकांकडून 12 लाख रुपये घेतले, त्यांना टाउन प्लॅनिंगचे डॉक्युमेंट दिले। 4 वर्षाच्या नंतर त्या लोकांना काय माहित पडलं की हे टाउन प्लॅनिंगचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे माझे नसून माझं प्लॉट पाठवलेलं आहे आणि मला कळवण्याचे डॉक्युमेंट्स दिले। एवढं या महाभागाने याच्यापेक्षा जास्ती काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत। आज त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीतून सूर्यवंशी साहेबांची बदली झाली। सूर्यवंशी साहेबांच्या नंतर आता मीना साहेब आले, मीना साहेबांना सुद्धा भेटलो, मीना साहेबांना सुद्धा या गोष्टीचा आपण पत्रव्यवहार केला। हा पत्रव्यवहार केल्यानंतर मीना साहेब एकदम मगरुरीची भाषा बोलतात, हुकुमशाहीची भाषा बोलतात। त्यांना म्हटलं की साहेब 10 वर्षापासून तुम्ही त्या अधिकाऱ्याला तिथेच ठेवलेलं होतं, त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केली। कारवाई केल्याच्या नंतर तुम्ही त्यांना पद पुनर्स्थापना देऊन तुम्ही तुमच्या एनआयटी मध्ये ठेवलं, आज अजून पूर्वमध्ये तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी पाठवलं नाही, म्हणे आमचा कायदा आम्ही बघत बसू। त्यामुळे तुम्हाला माहित असेल की आजपासून जवळपास आता 10 दिवसा अगोदर त्याला काळ्या कोपऱ्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे, बरोबर आहे।
भविष्यात याच्यापेक्षा जास्ती काहीतरी आम्ही करण्याच्या तयारीत आहोत, कारण की लोकांना न्याय मिळावा हा आमचा उद्देश आहे. यानंतर भ्रष्टाचार जर कोणी करत असेल आपण त्याला काढायचं पोचून, शिवाय रस्त्यावरती पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरेल. यासाठी ही महत्वाची पत्रकार परिषद होती.